नमस्कार मंडळी. आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव राज आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी दीप्ती यांचं. सकाळी साधारण 9 वाजता राज आणि दीप्ती हॉलवर आले. भटजींनी पुण्यावाचनाची तयारी करायला घेतली. मुंडावळ्या बांधून दीप्ती पुण्यावाचनाला येऊन बसली. सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांना हळद पिंजर लावून घेतले आणि यजमानांची गाठ मारली. त्यानंतर भटजींनी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून गाराणे करून घेतले आणि पुण्यावाचनाला सुरुवात झाली. त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला. त्यानंतर 5 सुहासिनींनी दीप्तीचे घाणे भरून घेतले आणि लगेच दीप्तीला हळद लावून घेतली. त्यानंतर दीप्ती नीम सांडायला गेली. निमाची आंघोळ करून दीप्ती माळेचा मेकअप करायला गेली. इकडे राज मुंडावळ्या बांधून पुण्यावाचनासाठी येऊन बसला. सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांना हळद पिंजर लावून घेतले आणि यजमानांची गाठ मारली. त्यानंतर भटजींनी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून पुण्यावाचनाला सुरुवात केली. त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला. त्यानंतर 5 सुहासिनींनी राजचे घाणे भरून घेतले, हळद लावून घेतली. त्यानंतर राज नीम सांडायला गेला. निमाची आंघोळ करून राज जानवशाला येऊन बसला. इकडे दीप्तीच्या आईबाबांनी राजचे पाय धुवून त्याला ओवाळून घेतले आणि त्याला गोड मिठाई भरवली आणि राजला माळेसाठी घेऊन आले. 2 मंगलाष्टक होताच दीप्ती पण माळेसाठी आली आणि मग तो खास क्षण आला. मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले. यानंतर पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर दीप्तीच्या आईबाबांनी राज आणि दीप्तीच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर लगेच त्यांनी कन्यादान करत परंपरेनुसार कन्यादानाची भांडी राजला दिली. भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले. राजच्या बहिणीने पहिली गाठ मारली. दोघांनी तिला गाठ मारल्याचा मान दिला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली. त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून राजने दीप्तीला पवित्र असे मंगळसूत्र घातले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना अंगठी घालून घेतली. त्यानंतर विवाह होम संपन्न झाला. दीप्तीच्या भावाने राजचा कान करकचून पिळून घेतला. दोघांनी त्याला कानपिळीचा मान दिला. त्यानंतर दोघांनी पवित्र अग्नीच्या साक्षीने सप्तपदी पूर्ण केल्या. त्यानंतर नाव बदलून राजने दीप्तीच्या कानात नवीन नाव सांगितले आणि एकमेकांना साखर भरवत दोघांनी तोंड गोड केले. त्यानंतर नवदाम्पत्याने भटजींचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले. त्यानंतर दोघे रिसेप्शनला उभे राहिले. ग्रुप फोटो आणि आहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले. रिसेप्शन झाल्यावर दोघे जेवायला आले. एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत दोघांनी जेवणाला सुरुवात केली. जेवण झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले. तर असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला. राज आणि दीप्तीला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हालाही असंच थोडक्यात पण सुटसुटीत लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी. फोन नंबर आहे 94 21 90 47 70. धन्यवाद.